नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतील नागरिकांनी कोणत्याही प्रकारची घरपट्टी भरू नये, वाढीव घरपट्टी विरोधी संघटनेचं आवाहन. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेतील वाढीव घरपट्टीच्या मुद्द्यावर नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना व्यक्त होत आहे. शहरातील मूलभूत सुविधांचा अभाव असताना नागरिकांवर वाढीव घरपट्टीचा बोजा का लादला जात आहे, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. सांगली, मिरज आणि कुपवाड या 3 शहरांची एकत्रित महापालिका स्थापन झाल्यानंतरही अपेक्षित नागरी सुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत, अशी नागरिकांची तक्रार आहे. अनेक भागात रस्ते, गटारी, पथदिवे, स्वच्छता, पिण्याचे पाणी, कुत्र्यांची समस्या आणि इतर मूलभूत सुविधांचा अभाव कायम आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की सांगली शहरात अद्याप अत्याधुनिक बस स्थानक, विमानतळ किंवा राष्ट्रीय महामार्गाशी प्रभावी जोडणी अशा महत्त्वाच्या सुविधा विकसित झालेल्या नाहीत. अशा परिस्थितीत नागरिकांवर वाढीव घरपट्टीचा आर्थिक बोजा टाकणे अन्यायकारक असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. या प्रश्नांवर यापूर्वी नागरिकांनी हजारोंच्या संख्येने मोर्चा काढला, सांगली बंदचे आंदोलन केले आणि वाढीव घरपट्टी मागे घेण्याची मागणी केली. मात्र या आंदोलनाची अद्याप प्रभावी दखल घेतली गेली नसल्याचा आरोप आंदोलनकर्ते करत आहेत. नागरिकांमध्ये अशीही भावना व्यक्त होत आहे की जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन नागरिकांना दिलासा द्यावा. केवळ आश्वासने किंवा औपचारिक भेटी न देता प्रत्यक्ष उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. लोकसंदेश न्यूज, सांगली. काल सांगली मिरज कुपवाडच्या महानगरपालिकेच्या भांडवली मूल्यावरील अन्यायी, फसव्या व हुकुमशाही पद्धतीच्या घरपट्टीच्या विरोधात महापालिका क्षेत्रातील तमाम नागरिकांनी, सर्व घटकांनी, विशेष करून सर्व घटक म्हणतो की कुठला सुद्धा असा एक घटक नाही की तो हे सामील झाला नाही. आपण 100% बंद यशस्वी केला व पूर्ण ताकदीनं, तन मन धनानं आपण कालच्या मोर्चात सामील झाला. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील नागरिकांची आपल्या प्रश्नासाठीची एकजूट आहे, त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नागरिक एकत्र येतात, मात्र आपल्या सांगली, मिरज, कुपवाडमधील नागरिक एकत्र येत नाहीत आपल्या प्रश्नावर. असा जो चर्चा व्हायची ती तर आपण खोडून काढल्या, त्याबद्दल खरोखर आपले आभार व्यक्त करत आहोत. मात्र कालचा एवढा सगळा जनक्षोभ, एवढा सगळा नागरिकांचा दबाव बघून सुद्धा निर्ढवलेले नालायक प्रशासन पत्रकार परिषद घेतं आणि सांगतं की आमचं सगळे केलेलं बरोबर आहे, त्याचा निषेध व्यक्त करतो. एका बाजूला नागरिक टाहू फोडत आहेत आणि दुसऱ्या बाजूला तो जनक्षोभ याचा विचार न करता वाढीव कृती समितीने सर्व जे काही मागण्या केल्या आहेत ते मनपा अधिनियम असतील, सुप्रीम कोर्टाचे बॉयलॉज असतील व राज्य सरकारच्या सूचनानुसारच आम्ही मागण्या करत आहोत, त्याचा विचार करावा. तसंच मी आपल्याला आश्वस्त करतो, आपल्या कृती समितीच्या वतीने न्यायालयीन लढ्याची सुद्धा तयारी चालू आहे. आपण काळजी करू नका. आपण ज्या पद्धतीने आतापर्यंत लढत आले त्याच ताकदीने इथून पुढे लढायचं आहे. आणि ह्या माध्यमातून आवाहन करतो की चालू घरपट्टी कुठल्याही नागरिकांनी भरू नये. आपल्याला त्याबाबत कोणतीही अडचण आल्यास, वसुलीला कोणी तगादा लावल्यास, आमच्या वाढीव घरपट्टी कृती समितीचं खंडबाग पंचमुखी मारुती रोड इथं ऑफिस आहे, आमच्याशी संपर्क साधा. कृती समितीचे सर्व सदस्य आपल्याला उपलब्ध आहेत. त्याच पद्धतीनं वाढीव कृती समितीतील जे माझे नगरसेवक, सर्व सदस्य यांच्या एकजुटीने आणि सगळ्यांच्या प्रयत्नाला आपण आवाजाला ताकद दिली, एकत्र आलात, त्याबद्दल पुन्हा एकदा आपले आभार. आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन जमतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा, निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील, सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड
416416 कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibanjan.in.